शेवटची पसंती नावाची कथा. कोकणामध्ये गावोगावी डोंगरकडे आहेत. दर पंचक्रोशीत एखादा किल्ला असतोच. गडकोटांनीच या प्रदेशाचे रक्षण केले. त्या भागात अशी अनेक उत्तुंग शिखरेही जागोजाग आहेत. या शिखरानजीक असलेली साधारण एकाच उंची परिघाची सारखी दिसणारी जोडशिखरेही बरीच आढळतात. त्यांना नावे आहेत. गावागावात त्या नावांमध्ये पाठभेदही आहेत. अशा जोडीच्या शिखरात तबला, डग्गा, शिखर जोडी आहे. ती तशीच दिसतात. शिवाय नवरा बायको शिखर जोडी, विहिणी शिखरे आहेत. एक जोडी आहे मामाभाचे शिखरांची. या दरेक जोडीमध्ये दृश्य कारण आहे, अगर आख्यायिका आहे. मामाभाचे शिखरांमागील आख्यायिका 2-3 गावी वेगळ्या आहेत. त्या इतिहासाच्या तशाच अगर वेगळ्या आवृत्त्या आजही घडतात. दुर्योधन व शकुनी, कंस कृष्ण ही मामाभाचे जोडी आज तोंडभर बसली आहे. आपले मामाभाचे आधुनिक चांगल्या संस्काराचे आणि मूलतः सत्प्रवृत्त मामा प्रसाद. भाचा अभय. मामा 2.5 वर्षाचा असताना भाचा जन्मला. प्रसाद हे शेंडेफळ. त्याची सर्व भावंडात मोठी असलेली बहीण अक्का. हिचे 17व्या वर्षी SSC होताच लग्न झाले. 18व्या वर्षी प्रसूती झाली. आईचा दर 2.5-3 वर्षांनी पाळणा हलतच होता. त्यामुळे अक्कानंतर अर्धा डझन मुले क्रमाने जन्मली. अक्काच्या लग्नात प्रसाद कडेवर होता. लग्नानंतर मुलीला दिवस जाताच आई हादरली. जनलज्जेने तिने नवऱ्याला कटकट लावून ऑपरेशन करवले. म्हणून भाच्याहून लहान वयाचा मावशी जन्मण्याची आपत्ती टळली. अक्का बाळंतपणाला माहेरी आली तेव्हा प्रसाद जेमतेम बोबडे बोलत होता. त्याच्यावरची बहीण भावी मावशी रचना ही दुसरीत जेमतेम होती. पुत्राला जन्म देऊ अक्का हॉस्पिटलमधून आली तेव्हा मोठी भावंडे आईला घरात जमेल ते मदत करीत होती. त्यांना कामे करणेच भाग होते. दोघे मोठे मुलगे देवळात अभ्यासाला जात व तेथेच झोपेत. खाट, बाळ, बाळंतीण यांमध्ये घरात ठरायला जागा नव्हती. रचना व प्रसाद अजाणच त्यांना हे मऊ मऊ लाल रंगाचे इवले मूल बाहुल्यासारखे खेळणेच वाटले. ते त्याच्या भोवती टाळ्या पिटून खेळत, त्याच्या अंगाला हात लावून बघत, हातापायाला अंगाला पावडर लावीत. आई व अक्काला लक्ष ठेवावेच लागे, कारण एकदा जेवणानंतर सुपारी खाऊन अक्काने डबी जवळच ठेवली. प्रसादने 1 चिमूट खाल्ली व 1 चिमूट बाळाला देतो म्हणत निघाला. या दोघींनी डबी उंचावर ठेवली. मग बाळाला आईच्या दुधाशिवाय काहीही द्यायचे नाही हे बौद्धिक घेतले. रचनाच्या पुस्तकात शिशुगीते होती. ती टाळ्या वाजवून बाळाभोवती गाणी म्हणत नाचे. प्रसादही नाचे. खुळखुळा वाजवीत दोघे गात. बाल बघा बाल, शान शान बाल, हात मऊ पाय मऊ, गाल लाल लाल, थांब थांब बाला, तुला देतो चाला. चाला म्हणजे चाळा. हे म्हणत ते बाळाचे लालसर मऊ पाय पंजे चाचपत. बघता बघता अभय 4 वर्षाचा झाला. रचना, प्रसाद व अभय
हे त्रिकूट जवळच्या बागेत गेले की तिथे भावंडेच वाटत. तेवढेच सारखे अंतर प्रत्येकात होते. आजोबा तिघांना फिरायला नेत तेव्हा लोकांना अभय त्यांचे शेंडेफळ वाटे. त्या तिघांनाही एकमेकांचा लळा होता. अभय पहिल्या इयत्तेत जाणार तोच अक्काला ट्रेनिंगची ऑर्डर आली. अक्का वर्षभर हॉस्टेलवर राहणार होती म्हणून अभयला तिने वडिलांकडेच ठेवला. मामा भाचा व मावशी एकाच प्राथमिक शाळेत जात. पाऊस लागला, वाटेत पाण्याचा ओहळ आला तर अभयचे दोन्ही बाजूंनी हात धरून त्याला नेत. तिघे भावंडांप्रमाणे वाढले. मामाभाचे एकत्र खेळत, चाळीतील मुलांशी खेळत मामाभाचे दोस्तही बनले. दोघांनी महत्त्वाकांक्षा पण एकच ठेवली. अगदी बालपणी बालस्वभावाला धरून एकाला डॉक्टर व एकाला रेल्वे इंजिन ड्रायव्हर व्हायचे होते. अभय बसची तिकिटे जमवी तर मामा रेल्वेची शीळ घालायला शिके. जरा कळू लागल्यावर दोघांनी इंजिनियर व्हायचे ठरवले. अक्काचे ट्रेनिंग संपल्यावर अभय आई वडिलांबरोबर राहिला तरी त्यांना चैन पडत नसे. दसरा दिवाळीत अभय मामाकडे जाई तर मे मध्ये मामा व रचना मावशी अक्काकडे येत. हे त्रिकूट म्हणजे मेतकूट बनले. सारे सुखात वाढत होते. प्रसादच्या बाबांना पेन्शनला 2 वर्षे बाकी होती. तोच अचानक अपेंडिक्स फुटून ते इलाज करण्याआधीच वारले. सारेच भ्रांतिचित्त झाले. सारे चित्रच पालटले. अडीनडीला सल्ला घेण्यास, कधी नोकरीचा विचार करण्यास तर कधी अडचणीला मदतीला बोलवण्यास अक्काला वडिलांचा आधार होता. ती व तिचे पती चांगल्या सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांना आर्थिक नड नसे, पण त्यांचे वडीलधारे पाठबळ गेले. त्यापेक्षा तिच्या माहेरचे कुटुंबच उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. त्या काळी फॅमिली पेन्शन नसे. बाबा पेन्शनपूर्वीच गेले. फंड 2दा उचलल्यामुळे फार हाती येणार नव्हते. एवढे घर कसे चालणार? अक्का मिळवती पण सासरी गेलेली. मुले प्रसंगाने शहाणी होतात. थोरला दादा कॉलेज सोडून नोकरीला लागला. दुसरा लहानसा कोर्स करून टेक्निशियन झाला. पाठची मुलगी शिकवण्या करून शिक्षण करू लागली. सर्व भावंडांनी 11वी होताच नोकऱ्या धरायचं ठरवलं. जमेल त्याने कमावून शिकावे. 90% पगार घरात द्यावा. त्या घडीला अक्काने आईला सुचवलं की मी प्रसाद किंवा रचनाला माझ्या घरी ठेवते व 7-8 वर्ष शिकवते. आईने विचार करून म्हटले, अक्के, तुझी इच्छा चांगली आहे. तू संकटात आम्हाला हात देतेस, हा तुझा मोठेपणा. पण बाळे, विचार केलास तर तुलाच पटेल की दुःखात किंवा निराधार अवस्थेत एकमेकांना धरून राहणंच बरं. म्हणजे अर्धपोटी राहिले तर सारेच समदुःखी असतात. आपल्यातील एकजण बहिणीकडे तूप रोटी खातो हे इतरांना सलेल बघ. मी मिळवती आहे. आई माझ्यावर माहेरचा हक्क आहे. मी माझ्या पगारातून करीन ना. हे खरं ग, पण अखेर लग्नानंतर कन्या परक्याची, तिच्या धनावर हक्क जावयांचा. अक्का रडू लागली. पण आपण सुखात खावं नि भावंडांनी कष्ट करावे, मिळेल ते पोटात ढकलावं. रडू नको बाळ, आपला समाज तसंच धरून चालतो. तुझ्या पैशांवर जरी मी घर चालवलं तरी समाज मला नि तुझ्या भावंडांना नावे ठेवील. आणि सांगू, धाकटी मुलं अजाण आहेत. इथे मी शिळं खाऊन घातलं किंवा रागाने 2 धपाटे घातले तर त्यांना वावगं वाटणार नाही. पण तू माझ्या जागी त्यांचं प्रेमाने केलंस तरी तू कधी वडील माणूस म्हणून हेच रागावणं, शिळं देणं करशील
तर मुलांना वाटेल आपण अनाथ म्हणून आपले हे हाल. भाजलेल्या हातावर पाणीही झोंबते तसे दुःखात माणूस जास्त हळवा होतो. अक्काने पटवून घेतले. अक्काने पटवून घेतले. ती आपल्या कापड खरेदीत कधी भावंडांना कपडे घेई, कधी गेली तर भावंडांना खाऊला पैसे देई. ते त्यांना नडीला उपयोगी पडत. जुनी पुस्तके शाळेसाठी देई. तेवढेच त्यांचा स्वाभिमान न दुखवता करी. आजपर्यंत मामा प्रसाद व भाचा अभय यांच्या राहणीत ठळक फरक नव्हता. पण आता मेव्हण्यांना बढती व बंगला मिळाला. आईवडील कमावते झकास घर, त्यात एक स्पेशल खोली. अभयला दप्तर न्यायला शिपाई असा थाट त्याला मिळाला. अभय गरगरून वाढला. नियमित व्यायामाने टणकनी बलदंड झाला. अभ्याससुद्धा करी. वर्गात वरचा नंबर असे. अभयचे गाडे सुरळीत व सुरक्षित होते. वेगाने दौडत होते. प्रसादच्या गाड्याला थोडी खीळ पडली तरी पण तो हुशार मूळचाच. बुद्धी तल्लख. वडील वारल्यामुळे त्याला पूर्ण फ्रीशिप मिळाली. सर्व वडील भावंडांनी त्याचे मार्क पाहून ठरवले, प्रसादला खूप शिकवू, सर्वजण नोकऱ्या धरू, मात्र याला पूर्ण वेळचा कोर्स द्यायचा. एकजण तरी घराण्याला भूषण व्हायला हवा. सारी भावंडे त्याच्यावर कष्ट केंद्रित करीत होती. तरी सणात अभय व बाप पोरगा प्रसाद यांत फरक पडे. मूळचा प्रसाद नाजूक शेंडेफळ नि अग्रफळ यांच्या इतका फरक प्रसाद अभय यांमध्ये दिसे. अभय जरा सावळेपणाकडे झुकणारा, पण दुहेरी हाडापेऱ्याचा व भक्कम घडत गेलेला. त्याच्या अंगावर कातडी ताणून चकाके. त्याला उंची भरपूर. चेहऱ्यावर हुशारी, सुरक्षितता व सनाथत्व यांचा भरपूर आत्मविश्वास. चालण्या बोलण्यातही रग. त्याला स्कॉलरशिप नव्हती, पण नवी कोरी पुस्तके, म्हणेल त्या वस्तू अन पोशाख मिळत. घरात त्याची अभ्यासाची निवांत रूम होती. सुटीत त्यांच्या मोठ्या अंगणात मित्र खेळायला जमत. अभयकडे सर्व क्रीडा साहित्य होते ना. प्रसाद चाळीत राहणारा. भावंडांच्या दयेवर वाढत होता. माया केली तरी कावलेली भावंडे किंवा आई त्याला कधी रागवत. टाकून बोलत. तो दगडाखाली सापडलेला हात सोडवावा तसे शिक्षण एकदाचे पुरे करून स्वावलंबी होण्याची वाट पाहत होता. त्याला चांगला कोर्स मिळाला हे भाग्य समजून तो सारे मुकाट सोसत दबल्यागत राहत होता. शाळेत तो मैदानावर खेळे, पण घरी जागा नसे. ताटामध्ये विभागलेले जेवण, चॉईस नाही. कौतुक तर फारच क्वचित. खेळांकडे फार लक्ष न देता परिस्थितीने तो अभ्यासावर ध्यान एकवटू लागला. भित्र्या सशागत चालणारा प्रसाद आणि मदमस्त हत्तीगत ताठपणे वजनदार पावले टाकणारा अभय ही मामे भाचे जोडी आता बरोबरीने वाढू लागली. अभय भराभर वाढला. प्रसाद तसा गोरा, लाल ओठांचा व सुंदर चेहऱ्याचा. त्याचे डोळे सी ग्रीन, दुर्मिळ देखणा आर्यरंग डोळ्यांचा अन अंगाचाही. पण मुसंडी मारण्याच्या पावित्र्यात तो नसे, ती रग अभयची. एकदा दोघे मैदानात गेले. खेळ संपवून इतर मुले पांगली. निघता निघता एक बॉल झेलण्याच्या खेळाची त्यांनी पैज मारली. प्रसादने खोटेपणा केला. अभय तर स्टंप्स उगारून धावला. प्रसाद घाबरून म्हणाला, ए बाबा, स्टंपाने ठार करशील मला. कंसाला ठारच करायचं असतं, पण या युगात तुला फाशी जावे लागेल. अभयने स्टंप्स फेकून मामाला पाय ओढून पाडले. मग तो त्याच्या छातीवर बसला. प्रसादचा श्वास अडकला.
कष्टाने जरा सुटका करून घेत तो म्हणाला, उठ बाबा, तुझीच जीत, बस्स, यापुढे माझ्याशी मारामारी नको करू बाबा. माझ्या नात्याचा, वडिलकीचा मान तरी ठेव. अभयने मान डोलावली. मामाला क्षणभर उचलून फिरवले. मग गळ्यात गळे घालून ते फिरले. 3 वर्षांचे अंतर भरून दोघे जोडीचे दिसत होते. त्यातही अभय भक्कम. अक्का सरकारी प्रशस्त बंगल्यात होती. हौशीसाठी तिने अभयची मुंज 8वे वर्ष लागताच ठरवली. पुढे मोठा प्रशस्त मांडव घातला. वर टेरेस उठाय बसायला होताच. कपडा खरेदी भरपूर झाली. माहेरी आग्रहाची बोलावणी केली. प्रसाद तोंडाने काहीच बोलला नाही. त्याच्या मुंजीचा विषयच निघाला नव्हता. कारण तेवढीही सवड परिस्थिती देत नव्हती. मुंजीला निघताना तो आईला हळूच म्हणाला, मी येणार नाही, एकटा राहू शकेन. आई उमजली. बाच्याची मुंज मामा आधी हे प्रसादला सळणारच. तिनेही ट्रंक भरली नाही. एका भावाला रजा नव्हती. मग रचना मधली बहीण व 2 भाऊ आले. अभ्यासात मात्र प्रसाद लक्षणीय प्रगती करीत होता. अक्काच्या शिकवण्या संपल्यावर अभय हायस्कूलमध्ये कोचिंग क्लासला गेला. प्रसादला शेवटच्या वर्षी बहिणींनी फी देऊन क्लासला घातला. त्याचे नशीब इथे उजळले. प्रसादला इंजिनियर व्हायची इच्छा होती. त्याला मार्क चांगले होते. घर सोडावे न लागता, हॉस्टेल खर्च न पडता त्याला इंजिनिअरिंगला जाता आले. आता कॉलेजकुमार प्रसाद स्मार्ट व सुंदर दिसू लागला. अशा मेच्या सुट्टीत प्रसाद अक्काकडे आला होता. जोडीचे वाटणारे मामाभाचे नदीवर पोहायला, डोंगरावर फिरायला जात. अभय, तुझ्या शेजारी कला म्हणून मुलगी राहते ना? हो, पलीकडच्या बंगल्यातील वकिलांची मुलगी शाळेत आहे. तुला काय ठाऊक? अरे, ते लोक तुझ्या मुंजीत अगदी घरच्यासारखे वावरले. त्यांचे वरांडे नि हॉलही वापरायला दिला म्हणे. हो ना, वकिलीनबाई आई मैत्रिणी, चांगले शेजारी कुटुंब आहे सारे. खूप खटाटोप केला त्यांनी. पण तुला नेमकी कला का आठवली? अरे, तुझ्या मुंजीचा अल्बम पाहिला ना? त्यात ती मंडपात आहे. तुझ्या शेजारी उभी आहे. दादाने नि ताईने तर तिला कडेवर घेऊन लाडाने फोटो काढलेत. जरीच्या नायलॉन फ्रॉकमध्ये बिंदी घालून मोठी गोड दिसते. आहेच ती गोड. सध्या आजोळी आहे. येईलच 4 दिवसांनी. ती असली की येतेच. कला आल्यानंतर एकदा येऊन गेली. मग या दोघांबरोबर डोंगरावरल्या देवळात गेली. तिलाही सोबत आवडायची. मग तिघे रोज दुपारी पत्ते खेळू लागले. नियमित कधी डबे भरून डोंगरझरीवर पिकनिकला गेले. वेळ भराभरा उडाला. प्रसादला कला अतिशय आवडली. गोरीपान, सुंदर, नाजूक, थोडेच पण मधुर बोलणारी, अगदी आपल्याला साजेशी आहे असे त्याला वाटले. तो कॉलेज तरुण असल्याने त्याला वाटून गेले की आपला व कलाचा एकत्र फोटो काढून छापला तर इतका अनुरूप दिसेल की मेड फॉर इच अदर मध्ये पहिला नंबर मिळवेल. कला हायस्कूलमध्ये होती. फार बोलत नसे. स्पष्ट सूचक इशारे नसत की लगट नसे. मैत्रीच्याच भूमिकेत राहिली. प्रसाद मात्र गुंगत गेला. सुट्टीतून परत गेल्यावर गप्पांमध्ये कलाचा विषय निघाला. तिघे खेळत फिरत इत्यादी सांगून झाले. पण भावंडे पुढे छेडत ना, विषय वाढवीत ना. मग प्रसादने खडा टाकला. कला तुमच्या पण आठवणी काढीत होती. चौकशी केलीन. छान आहे पोरगी. मला पण आठवण येते, ताई म्हणाली. प्रसाद धीटपणे म्हणाला, आपल्याकडे येऊन जा म्हटले. ती इकडे काकांकडे येते कधीतरी. येऊ दे, रचना म्हणाली. आपल्या गोऱ्यापान माणसांमध्ये ती पण घरचीच वाटेल.
तुला वहिनी म्हणून आवडेल. त्याने जीभ रेटली. रचना दचकली. दादा गंभीरपणे म्हणाला, बाळप्रसाद, आपले तूर्त ध्येय एकाग्रपणे अभ्यास करून इंजिनियर होणे, तुझे शिक्षण पुरे केले अन किमान ताईचे लग्न करून दिले की मगच मला माझ्याही लग्नाचा विचार करता येईल. पुढची स्वप्ने पाहू नको. मला वास्तवाने कठोर केले रे. मी वय किती वाढते त्याचा विचारही करत नाही. ताई म्हणाली, प्रसाद, जग व्यवहारी आहे. कला एक वेळ तुला पसंत करील, पण खूप अवकाश आहे तुझ्या लग्नाला. तू इंजिनियर होऊन, 4 पैसे साठवून, नोकरीत कायम होऊन, लहान का होईना जागा घेशील, तेव्हा मग लग्नाचा विचार. वरच्या सर्वांची पण लग्ने व्हायला हवीत. जागा घेणे तर संकट आहे. हे करीपर्यंत मला पदवीपर्यंत पोचेल. हे करीपर्यंत कला पदवीपर्यंत पोचेल. तिचे वडील तिच्या नोकरीच्या पैशासाठी लग्न लांबवणार नाहीत, लग्न थांबवणार नाहीत. ती पदवी घेण्याआधीच लग्न ठरवतील. पदवी घेण्याआधी किंवा लगेच किंवा नंतर लग्न करून टाकतील. तोवर तुझी तयारी असेल का? धाकटा म्हणाला, समज प्रसाद, कला अगदी तुझ्यावर प्रेम करते, तरी पण तिची राहणी कायम ठेवून नांदवणे तुला तात्काळ शक्य नाही. अन प्रत्येक तरुणीला आपल्या सवाई श्रीमंत नवरा बहुधा आवडतो. आजकाल तर फारच. प्रसाद वरमला. दिवाळीच्या सुट्टीत ठरल्याप्रमाणे अभय आला. तो SSCला असल्याने मामांनी त्याला अनेक कोचिंग क्लासेसमध्ये संभाव्य प्रश्नांचे सेट्स आणून दिले. 2 मामांनी त्याचे सोडविलेले प्रश्न तपासले. शिवाय पंधरवड्यापुरते एका क्लास चालकाचे स्पेशल मार्गदर्शन घेतले. खुद्द अभयचे प्रिन्सिपॉल अन सायन्स गणिताचे शिक्षक त्याच्यावर मेहनत घेत होते. अभयला निवांत खोली होती. अक्का न्यूट्रिशन बघे, बाबा उत्तेजन देत. रिझल्ट नंतर मामाच्या भाच्याला 8 तास अगोदर अभिनंदनाच्या तारा गेल्या. दादाने पेपरमधून आगाऊ रिझल्ट आणवला. तो अभय मेरिट लिस्टात 18वा. मग काय, तारेला उत्तरी फोन, सत्यनारायणाची पूजा आहे. सर्वच. या मुंजीला जे तिघे गेले नव्हते ते म्हणजे आई, प्रसाद व मधला मामा गेले. भाच्याला सर्वांनी छान प्रेझेंट नेले. ताईने सर्वांनाच कापडे दिली. आईला मानाचे लुगडे नेसवले. तेथे कला आलीच होती. दुपारच्या जेवणाला होती. सायंकाळी तीर्थप्रसाद, हळदी कुंकू वाटायला ती घरच्यासारखी राबली. 9वी मधली कला आज आईची डाळिंबी साडी नेसून सोन्या मोत्याचे दागिने नि गजरे ल्याली होती. प्रसादाला आलेल्या एका आळीकर पोरीने म्हटले, पण आहा कले, काय पण खुललेस. कुणाला वाटेल आज तुझीच मंगळागौर आहे. इश्श, मंगळागौर थेट चावट. पण मग साखरपुडा म्हणू? खरंच साखरपुड्याची तालीम करायला हरकत नाही. चावट कुठली. अक्कांना मुलगी नाही. सणावारी त्या माझं कौतुक करतात. मग त्याच हक्कानं मी त्यांच्या मदतीला आले. तसं म्हणूया, पण छानच दिसतेय हं. 9वी तेवढी, मग कॉलेजात तर पोरं वर्गात पुस्तके नि लेक्चरकडे लक्ष न देता तुझ्याचकडे बघतील. प्रसाद हॉलच्या खिडकीशी रेंगाळत मधल्या भिंतीजवळचा हा संवाद ऐकत होता. एकक पाकळी उमलत असलेल्या कलाकडे बघत विद्ध होत होता. एकाच वेळी त्याच्या हृदयात अपेक्षेची मधुर उर्मी उठे व दुसऱ्या क्षणी ओहोटीच्या लाटेप्रमाणे तो वस्तुस्थिती ओळखून खिन्न होय. तोही आमंत्रितांतील पुरुषांना खाद्यपेये देत होता. अभय पेढा वाटत होता. कधी कला प्रसादच्या हाती चहाचा ट्रे देई, तर कधी तो स्नॅक्सच्या डिशेस मागे. तसे सकाळी ती जेवायला आली तेव्हा ते पेरूच्या झाडाखाली थोडे बोलले.
तिला न दिसलेला एक तयार पेरू पाहून त्याने सरसर वर चढून तिला तो दिला. मग ती खुलून आणखी बोलली. दुपारी निमंत्रित येऊ लागले. एका बाईने कलाला विचारले, तो चौकडी शर्टवाला कोण ग? मामा. ते ऐकणाऱ्या प्रसादने कलाकडे बघून डोळे वटारले. लहानपणापासून एकत्र पत्ते खेळून तेवढी मस्करीनी रागावणे पचनी पडले होते. त्याच्याकडे मिस्किल बघत कलाने पुढे म्हटले, अभयचे धाकटे मामा. अगदी प्रथम तो सुट्टीत आला तेव्हा अभयने नदी डोंगरांवर जाताना तिला ओळख करून दिली. गप्पा सुरू झाल्या. पत्ते खेळताना हशा व भांडणे दोन्ही होत. अशा एका वेळी ती त्याला प्रथम अहो मामा म्हणाली. त्यावर तो म्हणाला, मी काय मोठा आहे वयाने तर अहो म्हणतेस? बरं बाबा, मामा. मामा पण नाही. अभयने माझ्यासाठी पाठ जन्माला येऊन मला 3ऱ्या वर्षी मामा केला तेवढे पुरे. सारे तरुण मला मामा म्हणायला नको. ओके प्रसाद. आता गेला राग? यावर तो अगदी गालाला खळी पाडून हसला. अशावेळी प्रसाद अतिशयच सुंदर मोहक दिसे. आज अभय निमंत्रितांची सरबराई करण्यात अन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात गुंतला होता. सकाळचा ड्रेस बदलून कला दुपारी साडीत सालंकृत आली तेव्हा तो फक्त एवढंच म्हणाला, वाह कला, मनापासून नटलीस हं, छान दिसतेस. मोठेपणी कशी दिसशील ते पण कळतोय. म्हणजे मोठी दिसते साडीत. असं कुठं म्हटलंय मी? बर, हा लाल गुलाब खोच त्या केसात. मॅचिंग परफेक्ट. बरंच कळतं रे. माझ्या अकलेबाबत तुला शंका होती का? असेल, पण आता विद्यापीठानं तिची ग्रेड ठरवून दिली ना, मग ग ने फुगलास का? जे जवळ होतंच ते दुसऱ्यानं ओळखल्यावर माझ्यात भर कशी पडेल? लोकांनी मला काही म्हटलं तरी मी तोच राहणार, एवढंच. यानंतर तो हॉलमध्ये घडला. वर्षानुवर्ष रोज दिसणारी कला जरा जास्त नटली याचे अप्रूप त्याला फार नव्हते. शहरात लोकलचे, रस्त्याने जाणारे तरुणींचे तांडे रोज पाहूनही प्रसादला मात्र कलासारखे रानमाळावरचे टवटवीत फूल मोहवीत होते. नजर सतत तिच्याकडे वळत होती. सत्यनारायणाहून परत पुढल्या सुट्टीत अभय आजोळी आला. तो गडबडीने राहिला तरी पण कलाचा विषय निघालाच. अभय जिल्ह्याच्या गावी प्री डिग्री करीत होता. ती परीक्षा देताच त्याला इंजिनिअरिंगच्या पूर्वपरीक्षेसाठी मुंबईतील एका प्रख्यात कोचिंग क्लासला जायचे होते. त्यावेळी कला 10वीला आहे, ती कुठे कॉलेज करणार इत्यादी विषय निघाला. मामा तुला काय वाटतं? ती तुझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलला येईल? मुळीच नाही. या सुंदर मुली एवढं माथं शिणवत नसतात. पण मी तिच्या व सखीच्या संवादातून ऐकलंय की ती डॉक्टर किंवा इंजिनियर नवराच करणार. ऑफिस बाबू नकोच तिला. तालेवर नवऱ्याशी लग्न करून द्यायला बापाने पुंजी बांधून ठेवलीये. मग तिची दृष्टी इंजिनिअरांकडे वळली तर तू पुढे हो, रचनाने सुचवले. तू पण तिच्या इतका किंवा जास्त सुंदर आहेस. मुली रूपापेक्षा हिशेब बघतात. अभय एकुलता एक मुलगा, आई बाबा भरपूर कमावणारे, बंगल्यात राहणारे. मधल्या भावाने शक्यता सांगितली. दोघे स्वयंवराला जाऊ. प्रसाद म्हणाला, प्रसाद मामा, पूर्वी मैदानावर मी स्टंपाऐवजी जमिनीवर तुला पाडवून कुस्ती जिंकणार, तर तू म्हणालास की निदान माझ्या नात्याचा अन अल्पशा वडीलवयाचा मान ठेव. आता मी कलाकडे एवढा ओढलेला नाही. रोज ये जा करणाऱ्या पोरीकडे ती सुंदर असली तरी फार आकर्षण नसते. पण तिलाच मी आवडलो तर मात्र सांगेन. मामा, प्रेमात मी वडिलकी मानीत नाही.
टाळ्या वाजवून मोठी मावशी म्हणाली, वा, कुठल्या सिनेमातील हे वाक्य की नाटकातील? माझं स्वरचित आहे. पण भावी नाटककार ते उचलतील. अभय प्रवेश परीक्षेत अभय प्रवेश परीक्षेत वरच्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन त्याला पाहिजे तो कोर्स व IIT पवईमध्ये प्रवेश मिळाला. अभय त्याला अभय 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 साला लकी मेरिटमध्ये SSC इथे मुंबईतच प्रवेश मिळाला. आमच्या साहेबांचा पोरगा खरगपूरला गेला. एंट्रन्समध्ये खाली गेला ना, चुलत भाऊ सांगत होता. रचना मावशी म्हणाली, वा रे अप्पा, तो हुशार आहे. लाडकानी एकुलता म्हणून आळस न करता कसून अभ्यास करून तो वरच्या नंबरला आला. त्याचे श्रेय उणावू नको. अखेर मामाभाचे इंजिनिअरिंग विद्यार्थी तर बनले. दोघांचे स्वप्न साकारले. त्यांना बाळपणापासून हाच कोर्स हवा होता. तरी फरक आलाच. मामा VJTIचा डे स्कॉलर, भाचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पवई हॉस्टेलात राहून कॉलेज करणारा भाग्यवान विद्यार्थी. तिथले नुसते मेसचे बिल एका कारकुनाच्या पगाराएवढे. मामाचे अखेरचे वर्ष, भाच्याचे दुसरे. याच वेळी कला मुंबईत कॉलेजला आली. बडे बंगलेवाल्या वकिलाची ही पुत्री रुबाबात हॉस्टेलला राहून फक्त आर्ट्सचा सोपा कोर्स करून भरपूर फावला वेळ मिळवीत होती. अभयला जूनमध्ये हे कळले व तो कॉलेजला येताच मामा घरी कळले. आता खरा त्रिकोण जमणार, रचना म्हणाली. तिला ही सिनेमा स्टोरी वाटली. अजून माझ्या तिच्यात रोजच्या सवयीहून वेगळी भाषा निघाली नाही. भाचा म्हणाला, मग मामाला प्रयत्नाला आशा आहे. प्रसाद कातडी बचावून काय ते बघ. यंदाचे शेवटचे वर्ष साऱ्या करिअरचे चीज आत्ताच करायचे. आज आईने तोंड घातले. अभयला हॉस्टेल नियमाप्रमाणे फक्त अर्धा शनिवार व अर्धा रविवार बाहेर जाता येईल. रविवारी रात्री हॉस्टेलवर परतावे लागे. लोकल गार्डियन म्हणून त्याने मामाचे घर लिहिलेले. प्रसाद घरून कॉलेजवर जाणारा त्याच्या वाटेवर रुईया. एकदा तास बुडवून त्याने आर्ट्सचे तास संपताना कलाला गाठले. हा मामा तिच्या खूपच ओळखीचा, नेहमी शेजारी येणारा. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा म्हणजे पाडाचा आंबा. रूपानेही पौर्णिमेचे पूर्णत्व आलेला. तिला त्याचे गुलाबी गोरेपण, वयाने दिलेले गोंडसपण आणि त्याचे सागरी गर्द डोळे आवडत नाही म्हटले तरी तिचे रूपावर बोलण्याचेच वय होते. प्रसादने तिला हॉस्टेलपर्यंत चालत सोबत केली. मामा हुशार होता. पोरी टॅक्सीने यायला घाबरतात, पण हिंदू कॉलनीच्या स्वच्छ प्रशस्त निवांत फुटपाथवरून गप्पा करीत एका हिरोबरोबर जाणे हे फुशारकी वाटणारे, इतर रोमियांना जळवणारे. हॉस्टेलपूर्वी प्रसादने तिला हॉटेलात कॉफीसाठी नेले. हे मॅनर्स तो अनुभवाने शिकला होता. मग निघताना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. लगेचच तिने होकार दिला नाही. मग दूरची तारीख दिली. तिसरा रविवार, तोवर काय करावे? प्रसाद घुटमळू लागला. पण युक्ती सुचेना. पुढल्या शनिवारी अभय कलाच्या थेट हॉस्टेलवरच हजर. तिच्या गेटशी उभा राहूनच बोलला. त्यातून तो दर शनिवारी सायंकाळी मामाकडे जातो हे तिला कळले. कला चटकन म्हणाली. तिसऱ्या रविवारी प्रसादने सकाळी बोलावले. भाच्याच्या हुशार कॉम्प्युटर मेंदूने नोंद ठसवली. कलाला बागेपर्यंत नेले. बाकावरच आईस्क्रीम कोन दिला. त्याचा पॉकेट मनी भरपूर होता, कारण स्कॉलरशिप भरपूर ना. तर प्रसाद इथे पोचला काय?
अभय मनात म्हणाला व हसला. मामा भाचे स्पर्धा सुरू होणार. त्याच्या कॉम्प्युटरने क्षणात गणित मांडले. अभय भाचा वयाचे कमी, अंतरकलाच्या वडिला इतके श्रीमंत नसले तरी सुस्थितीत आईवडील, शिक्षण उच्च दर्जाचे, लग्नात हौस, नंतर स्थिर नोकरी व संपन्न जीवनाची आशा. मात्र रूप मर्दानी, स्वभाव मऊ नाही, रोखठोक, रंग सावळा, जरा रांगडा अवतार. मामा प्रसाद फळ पिकण्यास आलेले. 2 वर्षात नोकरीत स्थिर होईल. बोलण्या वागण्यात वुमन किलर चातुर्य. स्त्रियांना खुश करणे अवगत. खिशात पैसा नसला तरी आव आणील. वेळी उसने घेऊन पोरगी पटवील. खूप काळाने हाही सदन संसार करील. रूप उत्तमच. पण आज टाटा स्कॉलरशिपचे लोन, वरच्या किमान 4 फार तर 3 भावंडांची तरी लग्ने झाल्याशिवाय सिग्नल नाही. नंतरही मोठ्या कष्टाने बचत करून लोन घेऊन कुठे दूर 2 खोल्या घेईल तेव्हा संसार करणार. आईस्क्रीम संपेपर्यंत तोंड बंद होते. तोवर अभयच्या डोक्याच्या कॉम्प्युटरने हा डाटा मेंदूला फीड केला. उत्तर मेंदूत नाही, कलाच्या निर्णयावर आहे असे तत्काळ मिळाले. अभयने ठरवले. पूर्वी चेष्टेत म्हटले होते तसे, प्रेमात वडिलकी नाही, तसाच भरोसाही नाही. आपण नुसते भेटू. निर्णय ती घेईल. फार काय तिचे वडीलही घेणार असतील. हॉस्टेलच्या नियमात बसेल इतका वेळ तो तिला फिरवत राहिला. मग तिला सोडून आजोळी आला. कला येणार असल्याचे त्याला कळले. हे त्याने जाणून दिले नाही. उशिराचे कारण अभ्यास सांगितले. त्याच वेळी ठरवले. तिला हॉस्टेलवर फोन करून पुढच्या शनिवारी पिक्चरला न्यायचे. त्याने बुधवारीच फोन केला. धीट पोर येते म्हणाली. ओळीने दुसऱ्या शनिवारी भाचेराव उशिरा आले तेव्हा मामाला शंका आली. तिसऱ्या शनिवारी मामाने सकाळचे कॉलेज संपताच कलाला गाठले. ती रिकामीच होती. दोघे जवळचे गुलाब प्रदर्शन बघून डोसा खाऊन परतले. तिसऱ्या शनिवारी संशय नको म्हणून अभय वेळेवर आजीकडे आला. बरोबर फळे व केक्सचा बॉक्स. प्रसाद उमगला. भाचेराव स्पर्धेत उतरलात. मामा, मी म्हटले होते ना, स्वयंवर मंडपात मी येईन. माळ तीच घालणार. मला तिने माळ घातली तर ती तुझी सून होणार. मग मामाजीचा आबराख. तुला माळ घातली तर ती माझी मामी होईल. मी तुमच्या पायांवर डोके ठेवत जाईन. तुम्ही आशीर्वाद द्यायचा. किती थंड आहेस रे. गणित सायन्सचा विद्यार्थी असाच हिशेबी हवा. डिसेंबरपर्यंत मामा भाचे लपंडाव खेळत राहिले. पण नाताळनंतर खाडकन डोळे उघडून शुद्धीवर आले. मामाचे अखेरचे वर्ष. भाच्यालाही मन लावून अहोरात्र पुस्तकांत घडायला हवे होते. कारण IIT च्या दर वर्षाच्या परीक्षेचे मार्क शेवटला जसेचे तसे धरतात. च्या दर वर्षाच्या परीक्षेचे मार्क शेवटला जसेच्या तसे धरतात. एवं दरवर्ष महत्त्वाचेच. अभयचा कलाला क्वचित फोन. बस्स. कधी मामा रस्त्यावरून जाताना नजरभट होई. अभयचा कलाला क्वचित फोन. बस्स. कधी मामा रस्त्यावरून जाताना नजरभेट होई. मेच्या सुट्टीपूर्वी कलाला तिच्या परीक्षेचे विश करायला दोघे मिळूनच गेले व तिनेही त्यांना शुभेच्छा दिल्या. हॉटेलात चहा संपवून ते बाहेर पडले तोच एक फटफटी कोपऱ्यावर थांबली. कला घाईने विदा करून निघाली. हे दोघे पानाच्या ठेल्याआड लपून पान मागत लपूनच पाहत
लपूनच पाहत होते. तो स्कूटरवाला वळला. दोघे हसले. त्याने पिलियनवर हात फिरवून मग कुशनवर थाप मारली. कलाने स्कूटर स्टार्ट होताच सफाईने बैठक जमवली. दोघे सुरकन वळत वडाळ्याकडे दिसेनाशी झाली. आता पत्ते लपवण्यात अर्थ नव्हता. तुला हिचे नातेसंबंधी माहीत आहेत? अभय, नेहमी ये जा करणारे, शेजारीच राहिलास इतकी वर्षे, या तरुणाला पाहिलेस? आजवर तरी हा इसम यांच्या बंगल्यावरच काय, पण गावातही पाहिला नाही. इथलाच कोणी भुंगा असणार. तो क्या करेंगे? त्याला काय करायचं ते करू दे. मामा फुल मध भरे, घमघमते नि चमकदार असले की भुंगे येणारच. अखेर हे स्वयंवरच ना, तोही भाग घेऊ शकतो. राजकन्या ती. अखेर तू काय तिचे हरण करणार आहेस? मामाचा गुलाबी चेहरा काळवंडला. हरण करण्याइतकी अक्कल नि शारीरिक ताकद आहे रे, पण नांदवू कुठे? अन बळेने नेऊन लग्न करायला? हे मध्ययुग नाही, जागृत नारींचा काळ आहे. मग या माणसाचा पत्ता लावून त्याचा काटा काढू. अभय त्याच्या रानवट पद्धतीने फुत्कारला. फारच आऊट होशील. कायद्याचे गुन्हेगार ठरून तुरुंगात जाशील. वर्ष किंवा शिक्षणच बुडेल. मग तो तिला गटवायला मोकळा. बाचेराव, तिचा शोध, पाठलाग, भेटही टाळ. अभ्यास मोलाचा. बेस्ट लक. सेम टू यू. पण मामाजी, मला पुस्तकाचे ढापण लावून तू रोज इथे फेऱ्या मारू नको. मला परवडणार नाही. शेवटचे वर्ष आहे. त्यांनी क्वचित फोनशिवाय संपर्क ठेवला नाही. परीक्षा होईपर्यंत मामाने क्वचित त्या दोघांना स्कूटरवर पाहिले. त्याचा चेहरा लक्षात ठेवला. मग एकदा त्याचा पत्ता काढला. शेवटचा पेपर देताच त्याचा माग काढला. तो त्यांच्या जातीबाहेरचा पण डॉक्टर झालेला तरुण होता. MBBS ची इंटर्नशिप करीत MS करीत होता. म्हणजे 1-1.5 वर्षात मोकळा होणार. तोवर हिचे कॉलेज संपेल. असं. तोवर दोघं सहवाससुख घेणार. क्वचित एकमेकांवर खर्च करणार. अखेर लग्नाच्या शिड्या असतात. MA हून MSc ग्रेट. इंजिनियर हून डॉक्टर वरच्या पायरीवरचा. ही गोड फुलराणी पुरी व्यवहारी दिसते. मामाने मन रिक्त केले. नाहीतरी गळ्यात वधूची मला स्वीकारायला तो कुठे स्थिरावला होता अजून. भाच्याची परीक्षा संपून तो गेल्यावर मामाने त्याला समजावून सत्याची गोळी दिली. मेच्या सुट्टीत मुद्दाम त्याच्या गावी गेला. कोवळा लाडोबा भाचा माथे बडकून काही करून बसेल किंवा शिवाय ती शेजारी कला. पण जूनमध्ये अक्काचीच बदली झाली. नवऱ्याची प्रथम झाली त्या गावी तिनेही करून घेतली. इथे बंगला, नोकर होतेच. दिवाळीच्या सुट्टीत अभय घरी आला. मामा नुकताच नोकरीला लागल्याने रजा नव्हती. अन टपालाने कलाच्या वडिलांचे आग्रहाचे पत्र व लग्नपत्रिका आली. सौका कला इचा विवाह रमेश रारा त्र्यंबक बाळाजी ढापरे यांचे सुपुत्र यांच्याशी ऑक्टोबर 28 रोजी करण्याचे इत्यादी इत्यादी अगत्य यावे इत्यादी. अभयला फार वाईट वाटले नाही. त्याने मन काढून घेतले होते. पण त्या स्कूटरवाल्याचे नाव रमेश ढापरे नक्की नव्हते. मग अभय मित्राकडे जातो सांगून सरळ जुन्या गावी गेला. कलाला फोन केला. घाबरू नकोस, फक्त गप्पा मारू. शेवटच्या. मी रडत नाही, धमकी देत नाही, शुभेच्छा देतोय. पण तुझी मालकी दुसऱ्याकडे जाण्याआधी बोलशील तरी. ती सायंकाळी नदीवर आली. जांभळी साडी, हातांना मेहंदी, कानात मोत्यांच्या घोसदार पानड्या, फुललेला चेहरा. त्याने विचारले, मला वाटले तुला इंजिनियर हवा होता. मी किंवा मामा वाईट नव्हतो, ठीक आहे?
तो डॉक्टर तर आमच्याहून बरा होता. तोही नाकारून हा डापरे कोण काढलास? बाबांनी स्थळं पाहिली होती. वर्षाने लग्न करणार होते ते. पण डापरे म्हणाले, आम्ही शिकवू तिला घरी. खूप नोकर व वडील स्त्रिया आहेत. मला साराच वेळ रिकामा. मग विरोधही नाही. मग तुला पसंत पडलं सारं? बाबांनी मला पटवून दिलं. आईने चतुराई शिकवली. डापरे कोण आहेत, कसे आहेत, उद्या ते इथे येणार आहेत. समक्षच पहा. कशाला? तुम्ही दर शनिवारी का येत होता? अभय अरेंज्ड मॅरेजला लव्ह मॅरेजचा मुलामा देण्याची एवढीच वेळ. लग्न होईपर्यंतचा थोडा काळ. त्यामध्ये ते हिंडा फिरायला नेतील. आमच्या परिचय होईल. अभय गप्प बसला. डापरे दुपारी आले. शेजारचा मुलगा म्हणून कलाने त्याला चहाला बोलावून ओळख करून दिली. अभय उपचारापुरते बोलला. तो फार खोलवर प्रेमात बुडाला नव्हता, म्हणूनच शांत राहिला. रमेश मस्त काळा होता. सावळेपणातही तजेला असतो. हा कोळशाचा भरभरीत काळा रंग. उंची कमी, भरदार ताठपणा नाही. चेहरा सत्वहीन, मिशा रुबाबदार नसलेल्या. बोलण्यात चातुर्य नाही. जरा गर्व मात्र होता. अभय रातोरात एसटीने परतणार तरी थांबला. सकाळी रमेश गेल्यावर त्याने तिला देवळामागल्या पारावर निरोप पाठवून बोलावले. कले, याच्यापेक्षा मामा राजपुत्र शोभेल. मी सेनापती तरी. तुझा डॉक्टरही बरा होता. या सर्वथा कुरूप माणसाला तू खुशीने पत्करलंस. अखेर या जगात शाश्वत पैसाच आहे हे पटलं. मामा अत्यंत सुंदर. हे रूप वृद्धपणी संपेल. तू बरा एकुलता, पण डापरे तुलनेत गरीब. डॉक्टर परजातीचा. बाबा एका वस्त्रानिशी जा म्हणाले. म्हणजे मामाशी लग्न करायला विलंब. स्थिरावण्यास अर्धा जन्म जाणार. डॉक्टर मर्यादित पगारात प्रारंभी नोकरीच करणार. मग लोन घेऊन हॉस्पिटल काढणारा. तो स्थिरावीपर्यंत माझे तारुण्य संपेल. प्रारंभी बऱ्या पगारात 2-3 खोल्यांत संसार करशील तू. पण गाडी, पैसा, चैनीला अवकाश लागेल. शिवाय तुम्ही तिघे कुणाचे तरी नोकर राहणार परावलंबी. उलट सरकारी कस्टम नोकरीत अमाप पैसा दाबून रमेशच्या बाबांनी कारखाना काढला. रमेश साधा मेकॅनिक. त्याने अनेक बी.कॉम इंजिनियर यांचे मेंदू पगारी ठेवून कारखाना उत्तम चालवला. बाप-लेक तज्ज्ञ झाले. दाबून पैसा आहे. त्याचे जादा वय कुरूपपणा कायम राहील. पण लग्न करता क्षणी जगातील सर्व सुखे चैनी हात जोडून उभी मिळतील. मी ऐन जवानीत सर्व सुखे भोगीन. स्थिर होण्याची वाट पाहणे नको, कष्ट नकोत. तू बालकथा वाचतोस. परी राजकन्या यांनी वैभवातच राहणे रास्त. पण या रोंबटाशी तू तन्मन धनाने एकरूप होणार, याचा वंश वाढवणार. अभय चक्क थुंकला. राजा, तन अंधारात एकच असते. मनाचे लाड तुम्हा तिघांकडून पुरवले ते पुरतील म्हणा. धन हेच शाश्वत. ते ज्याच्याकडे अमाप आहे तो मला जन्मभर आराम चैनीत ठेवील. प्रेम पळून जाणे, झुरत जन्म काढणे हे कथा कादंबऱ्यांत ठीक. पूर्वीच्या मुली पण कुणी अशा वेड्या होत्या. आमची पिढी वास्तववादी बहुतेक बनलीय. उगीच रूपासाठी स्वप्नील प्रेम, शब्दफुलांसाठी कष्ट नि प्रतीक्षा नकोच. 4 पिढ्या
पुरेलशा वैभवाला मी वरले. 4 पिढ्या पुरेल अशा वैभवाला मी वरले. ती थांबली. अभय रिक्त मनाने घरी परतला. कथा कशी वाटली कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.